नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी राणी शिंदे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. स्वामी महाराजांचे चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. 10 एप्रिलला स्वामी महाराजांचा प्रगट दिने आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसामध्ये स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. तर त्या निमित्ताने आपण काय करत असतो, स्वामींचं चरित्र म्हणा किंवा स्वामी महाराजांनी ज्या ज्या लीला केल्या त्या लीलांचं वर्णन असलेला ग्रंथ म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. याचं आपण पारायण करत असतो आणि पारायण करत असताना आपल्याला याचे नियम समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर ते नियम काय येतं ते आज आपण पाहणार आहेत. ठीक आहे. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे. बघा, आपला धर्म आणि आपली संस्कृती आपल्याला सांगते प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे, प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वर आहे. आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वेश्वर मानून करत असतो. तेव्हा स्वामी सेवा करताना खरं तर स्थळ, वेळ, काळ याला जास्त काही बंधन नाही आहेत. तरीसुद्धा आपण जेव्हा संकल्पित आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण पारायण करत असतो तेव्हा आपल्याला काही नियमांचे पालन करणं हे अनिवार्य असतं. तर सर्वात आधी जेव्हा आपण पारायण करायला सुरुवात करतो तेव्हा घरामध्ये शांतताही असायला हवी. घर हे पवित्र असायला हवं. पवित्र म्हणजे आपण पारायण चालू करायच्या आधी सर्वत्र गोमूत्र शिंपडून घेतलं पाहिजे. आपण पावित्र्य सांभाळलं पाहिजे. स्वामी नामाचं सतत चिंतन हे आपण करायला हवं. नेहमी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण सुरू ठेवला पाहिजे. पारायण सुरुवात करण्यापूर्वी आपण विधिवत संकल्प सोडून घ्यावा. सुरुवात ही शक्यतो शुभ दिवस किंवा गुरुवारपासनं करावी. नसेल तर आपण कधीही सुरुवात केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही. पारायण हे शक्यतो देवघरासमोर बसून करावे किंवा जर आपल्याला देवघरासमोर बसून करायला जमत नसेल तर आपण रूममध्ये कुठेही बसून जर केलं तरीसुद्धा चालेल. पण तिथे शक्यतो महाराजांचं अधिष्ठान हे मांडलेलं असावं. म्हणजे एक पाट चौरंग ठेवून त्याच्यावरती वस्त्र अंथरून तिथे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी आणि दिवा अगरबत्ती तिथे आपण प्रज्वलित करून घ्यावी आणि मग समोर आसन टाकून आपण पारायणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल. पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींना श्रीफळ अर्पण करून विनंती करावी. आपण रोज सारामृत पारायणाला जेव्हा सुरुवात करू त्याच्या अगोदर आपण एक वेळा स्वामींचं स्तवन घ्यावं, एक माळ स्वामी महाराजांचा जप करावा आणि मग आपण पारायण करावं. आणि त्याच्यानंतर शेवटी आपण एक वेळा तारक मंत्र हा बोलावाच न विसरता. पारायण काळामध्ये शक्यतो आपण पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावं. नसेलच जमत तर आपण दक्षिण दिशा सोडून कुठेही तोंड करून वाचलं तरीसुद्धा चालेल. पारायण चालू असताना शक्यतो दिवा आणि अगरबत्ती पारायण संपेपर्यंत चालू राहील, विझणार नाही याची काळजी आपण घ्यायची. अगरबत्ती जरी संपली तरीसुद्धा आपण दुसरी अगरबत्ती परत पेटवून घ्यायची. शक्यतो अध्याय वाचन हे मनामध्ये न करता पारायण वाचन हे किमान आपल्याला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये ते आपण वाचावं. शक्यतो मनामध्ये वाचून नये. तुम्ही कितीही स्पीडली वाचलं तरी चालेल पण उच्चार हे स्पष्ट असायला हवेत आणि आपल्याला आवाज येईल एवढ्या आवाजात आपण वाचलं तरी चालेल. पारायण हे आपण खूप एकाग्रतेने वाचावे जेणेकरून त्याचा मतितार्थ आपल्याला समजेल. पारायण काळात आपण शुद्ध शाकाहारी अन्नच ग्रहण करावे. मांसाहार, मद्यपान वगैरे पूर्णपणे वर्ज्य करावं आणि परान्न हे कटाक्षाने टाळावं. पारायण काळात परान्न अजिबात घेऊ नये. पारायण करताना बऱ्याच भाविकांना प्रश्न पडतो की पारायण आम्ही दिवसभरामध्ये कधी करावं, सकाळ, दुपार किंवा रात्री करू शकतो का? तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो. शक्यतो पारायण करते वेळेस एकच वेळ ठेवावी. एकच वेळ म्हणजे आज जर आपण सकाळी 9 वाजता पारायणाला बसतोय तर उद्या सकाळीसुद्धा आपण ते 9 वाजताच करावं. पण जर आपल्याला एखाद्या दिवशी नाही जमलं, एक वेळ पाळणं आपल्याला काही कारणाने जर शक्य नाही झालं
तरीसुद्धा चालेल. आपण दिवसभरामध्ये कधीही पारायण केलं तरीही काही हरकत नाही. पारायण काळामध्ये जर आपल्याला काही अडचण काहीही आली, मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल, तर त्यामध्ये आपला खंड पडला आणि आपल्याला प्रगट दिनानिमित्त पारायण करतोय आणि आपल्याकडे बरोबर 21 दिवस आहेत शिल्लक आणि आपण पारायणाला सुरुवात केली आहे आणि आपल्याला जर मध्ये जर काही अडचण आली, आपल्या जर सेवेमध्ये जर खंड पडला, तर आपण स्वामी महाराजांचा प्रगट दिन झाल्यानंतर तशीच सेवा कंटिन्यू करायची. जेवढे दिवस खंड पडला तेवढे दिवस आपल्याला पुढे सेवा वाढवून तेवढे दिवस आपल्याला पुढे सेवा करायची. जेवढा संकल्प सोडलाय तेवढा आपल्याला संकल्प पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. तर हे काही श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे काही नियम आहेत, नक्कीच आपल्याला उपयोगी येतील पारायण करताना. तर आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते, थांबते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.